गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. व्हावे माझी आस, हेची व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करे वारी चुकोने रे हरी. संत संग किंवा संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ. पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी. पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासदुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. काय माझी वाणी मानेल संतासे, रंजवो चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. संपादे ज्ञानांची विदाय भक्ती मिलोकितो येन समाज राज. वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. टाळ वाजवा. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अविरू. हेची व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोनी द्यारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे. अभंगावर चिंतन करत असताना तुम्हाला विनोद मनोरंजन बरं का हे काही तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. आमचा जो माल आहे हा कंपनीचा माल आहे. कंपनीचा माल म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेले 338 वर्षापासून चालत आलेली फड परंपरा. आणि महाराष्ट्राला 80% कीर्तनकार त्या ठिकाणी पुरविण्याचं काम ज्या संस्थेने केलं ती संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं आमच्या तोंडातून येणारा माल आहे हा चायना नाही तर कंपनीचा माल आहे. फक्त एवढं लक्षात घ्या. माझे गुरुबंधू हरिभक्तपालन सुरेश महाराज सोडी यांच्या योगानं या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आपण फार मोठे भाग्यवान आहेत. कारण परमपूज्य वंदनीय भाऊसाहेब महाराजांची असणारी परंपरा, परमपूज्य वंदनीय शंकर महाराजांची परंपरा, परमपूज्य वंदनीय किसनजी महाराज यांची परंपरा
परमपूज्य वंदनीय सुभाष महाराजांची परंपरा, माझे सहकारी हरिभक्तीपरायण आदरणीय गोरक्षनाथ महाराज आणि आधी करून माझे संदीप महाराज, बराच दिवस झाले आम्हाला वाजवून तुम्ही आहे की नाही. हां, आणि बघा ना तुम्ही योग कसा घातलाय बघा. काल्याच्या आदल्या दिवशी जगन्नाथ आणि दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथ आहे की नाही, आहे की नाही. हे सुद्धा योगच आहे की नाही. या प्रकारानं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव घडतोय. आणि आपण एक लक्षात ठेवायचं, आमच्यासारखे पोपट येतील, गोड बोलून जातील, पण आपल्या परंपरेला कमीपणा येईल असं कधी वागायचं नाही. आपली परंपरा जागायची. रसाळ महाराजांची परंपरा आहे ना, आम्ही यावं कीर्तन करावं, पण एकमेकाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करायची नाही. आम्ही यायचं इथं चरणात, त्या ठिकाणी दर्शन समाधीचं घ्यायचं आणि आम्ही आलेल्या पावल्यानं उतरत्या काळानं निघून जायचं. आपण ढवळाढवळ अजिबात करत नाही. ज्या परंपरेचे पायक आहेत त्याच परंपरेवर निष्ठा ठेवायची, श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा, भाव ठेवायचा. आपण एक विध आम्ही न धरू पालट, नसंडो हे वाट सापडली. आता अभंगाचं चिंतन त्या ठिकाणी करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात. वारकरी संप्रदायामध्ये देवाला कधी काही मागू नये. हां, आमचे वैकुंठवासी गुरुरे विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, देवाला काही मागू नये आणि देवाला मागितल्याशिवाय राहू नये. देवाला मागावं. व्यवहारातलं काही मागू नये, पण परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. त्याचे 2 संक्षिप्त उदाहरण देतो. काही जणांनी देवाची सेवा केली पण देवाला कधीच काही मागितलं नाही. काही जणांनी सेवा केली नाही आणि देवाला काही मागितलंही नाही. पण एक वर्ग असा आहे, सेवा करतो पण देवाला कधीच काही मागत नाही. का? देवानंच सांगावं लागतं तुम्ही काहीतरी मागा, तरी संत महात्मे मागण्याकरता तयार नाहीत. एक गोड प्रमाण देतो. गुरुवारे बंडा तात्या कराडकरांची आवडती चाल म्हणतो. मला स्वर नाही तेवढा पण प्रयत्न करतो बरं का. तात्या सांगत असतात की देवाला मागत असताना एक 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तरुण मुलीनं जीवन जगत असताना आपल्या वडिलाला कमीपणा येऊ नये असं तरुण मुलीनं जीवन जगायचं. उतरत्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वडिला त्या दुसऱ्याच्या समोर हात पसरण्याची वेळ येऊ नये असं तरुण मुलानं जीवन जगायचं. आणि वारकरी संप्रदायाला कमीपणा येऊ नये असं कीर्तनकारानं कीर्तन करायचं. या 3 गोष्टी मात्र त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही देवाला मागणार पण मागत असताना आमच्या वाड वडिलाला कमीपणा येणार नाही अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मागणार. काही मागणे हे अनुचित वडिलांची रीत जाणत असो. मग तुम्ही ज्यांना वडील म्हणता ते वारकरी संप्रदाय ते वडील आहेत का? कोण वडील आहेत? ज्ञानोबरायांनी गोड ओव्या दिल्या. ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानोबरायांनी वर्णन करून सांगितलं, येत वडील जे जे करीती तयानाम धर्म तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे वडील नाही, यद्यदाचरते श्रेष्ठ तदेवे हे वडील. येत वडील जे जे करती हे जे वडील आहेत. महाराजांनी त्या ठिकाणी गोड वर्णन करून सांगितलं. पुढे गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणं हे वारकरी संप्रदाय ते खरी वडील. जे ज्ञानानं वाढले, जे अनुभवानं वाढले ते वारकरी संप्रदाय ते वडील आहेत. आणि ते जर वडील कोण असतील, प्रल्हाद नारद पराशर
पुंडलिक हे वारकरी संप्रदायाचे वडील आहेत आणि त्यांना कमीपणा येऊ नये असं आपण त्या ठिकाणी जीवन जगायचं. संक्षिप्त उदाहरण देतो ना, अभंगामध्ये मी प्रवेश करतो. प्रल्हादजीला ज्यावेळेला भगवंतानं सांगितलं काहीतरी मागा मागा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं देवा खरोखरच देणार का? त्याने विचार केला आता यांनी मागितलं की यांच्या सर्व गोष्टी संपल्या. मग ते म्हणले देवा खरं देणार का? ते म्हणले देणार ना. काही कालावधी जाऊ दिला आणि पुन्हा एकदा विचारलं खरं देवा देणार तुम्ही? देव म्हणले देणार. आणि एक दिवस मात्र त्या ठिकाणी प्रल्हादजी म्हणतात आज मात्र मी तुम्हाला मागतो म्हटल्यानंतर देवाला एवढा आनंद झाला. तै ऋणवैपन देखुनी अंगी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. भक्ताचं जे झालेलं ऋण आहे त्या ऋणामधून उत्तीर्ण होण्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेला त्यांनी विचार केला आता प्रल्हादजी काहीतरी मागतील. प्रल्हादजीनं हात जोडले, पुन्हा एकदा देवाला विचारलं. म्हणले देवा द्याल? म्हणले देतो. ते म्हणले फक्त एक कारण करा, देवा तुम्हाला काही मागावं अशी माझी इच्छा त्या ठिकाणी ठेवू नका, एवढंच मला तुम्ही द्या. याला म्हणतात वडिलांची रीत जाणत असो. हे मागणं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचं आहे. मग तुकोबराय म्हणतात सांगा ना आम्हाला तुमची काय आस आहे? तर एक लक्षात ठेवायचं, जुनी जी काही वारकरी संप्रदायाची मंडळी गेली आज ती हयातीमध्ये नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रवास जर व्यवस्थित व्हावा असं जर वाटत असेल, आपला पालखी सोहळ्यातला प्रवास जर व्यवस्थित व्हावा वाटत असेल तर त्याच्याकरता ओझं कमी ठेवायचं बरं का. आपण एक लक्षात ठेवायचं, प्रवास व्यवस्थित व्हावा वाटत असेल तर ओझं कमी ठेवायचं आणि परमार्थ आनंदाचा व्हावा वाटत असेल तर आशा कमी ठेवायची. विठाला गेले आशा म्हणतात गेले आशा पाश निवारुनी. ही आमच्या हांडे महाराजाची परंपरा आहे. फक्त पुढचं म्हणायचं मग अगोदर जमतं का नाही मला हे बघायचं फक्त. महाराज म्हणतात भक्त ऐसे जाना जे देई उदास गेले आशा पाश निवारुनी. एक महाराजांचं गोड प्रमाण आहे बघा. तुकोबराय म्हणतात परमार्थामध्ये यायचंय ना तर आशा मारून या जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातून नाही तरी सुखे असावे संसारीन फजिती दुसरी करू नये. परमार्थामध्ये जर आशा घेऊन आला तर परमार्थामध्ये फळ त्याचं मिळत नाही. आमच्या एक वारकरी संप्रदायामध्ये उदाहरण दिलं जातं, काही कुळामध्ये 2 संत झाले, काही कुळामध्ये 3 झाले, काही कुळामध्ये 4 संत झाले आणि काही कुळामध्ये पूर्ण कुळ त्या ठिकाणी संत झालं. नामदेवाचा विचार जर केला तर 13 ते 14 जण त्या ठिकाणी त्या कुळामध्ये संत. ज्ञानोबराचा विचार केला, असे वेगवेगळे संत महात्मे आहेत. एका कुळामध्ये मात्र आता अभंगात प्रवेश करायचा आहे, एका कुळामध्ये मात्र 3 संत झाले, माता पिता आणि मुलगी, राका बंका आणि वंका, 3 जण झाले संत. संत झाल्यानंतर शेतातून लाकडं वगैरे आणायचे, ती गावात त्या मोळ्या वगैरे विकायच्या आणि मोळ्या विकल्यानंतर त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. परिस्थिती काय झाली, ज्यावेळेला शेतातून घरी ती मुळे घेऊन येताना तितक्यात एक सोन्याचं एक कडं त्या ठिकाणी दिसलं. दिसल्याबरोबर वडील पुढे चालत होते. त्यांना विचार आला की पाठीमागून पत्नी येते आणि येत असताना तिला जर आशा निर्माण झाली तर हे सोन्याचं कडं उचलल्याशिवाय राहणार नाही. त्याने मूठभर माती घेतली, त्या सोन्याच्या कड्यावर टाकली. टाकल्याबरोबर पाठीमागून पत्नी येत होती. तिने विचार केला इथं पती थांबले होते कशा करता, म्हणून तिनं काय केलं, ते सोन्याचं कडं पाहिलं, पुन्हा तिनं मूठभर माती टाकली. का, पाठीमागून मुलगी येते, तिला जर आशा निर्माण झाली तर ती सोन्याचं कडं घेईल. मुलगी आली पण मुलीनं ते आई वडील का थांबले होते ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिनं त्याच्यावर माती वगैरे टाकली नाही. घरी आली आणि मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. आई वडिलांनी विचारलं काय झालं ग रडायला? ती म्हणली आई बाबा तुम्ही तिथं का थांबला होता? त्याने सांगितलं अगं तुझ्या आईला आशा निर्माण होणे याच्या करता त्या सोन्याच्या कड्यावर मी माती टाकली
आईला विचारलं तू म्हणजे तू पाठीमागून येत होतीस, तुला आशा निर्माण होणे याच्याकरता त्याच्यावर मी माती टाकली. बघा प्रमाण जर पाठ असेल तर जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात, त्या मुलीनं गोड उत्तर दिलं, तुमच्या पोटी मी जन्माला आले, मला याचं सर्वात मोठं दुर्दैव वाटतंय. ते म्हणले का? अहो मातीवर माती टाकायची गरजच नव्हती. विठाला सोने रुपे चाल खाली झाली की दुसरी चाल त्याच्यावर झाली. बरोबर ना? असंच व्हायला पाहिजे ना. कसं व्हायला पाहिजे का मी पुन्हा येईन म्हणण्यामध्ये मुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्री नाही, असं होऊ नये. नाही, माझ्याकडून घडू नये म्हणतो मी. तुम्ही हां महाराज त्या ठिकाणी म्हणतात सोने रुपये आमा मूर्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे, या प्रकारानं त्याला माती समजत होते. आमचे गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर दादा एक उदाहरण देत असतात. दादा सांगत असतात की एका कुळामध्ये दोन असे भाऊ होऊन गेले, त्यांचं नाव जळोजी आणि मळोजी. जळोजी मळोजी ज्यावेळेला पंढरपूरच्या ओवरीमध्ये पेशव्यांनी विचार केला की यांची काहीतरी परीक्षा घ्यावी, मग सोन्याच्या त्या मोहरा आणल्या आणि तिथं टाकल्या, जिथं झोपले होते तिथं टाकल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी एक खापर आणलं आणि त्या खापरावर त्या असणाऱ्या काय केल्या, ते टाकल्या काय मोहरा. आणि एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणतो लोकांना विष्ठाकुती कळावी, काही कळतच नाही. हा बोला की लोकांना विष्ठाकुती कळावी हे कळतच नाही. याचा अर्थ असा आहे, या म्हणत होत्या माती आणि ते म्हणत होते विष्ठा. हे वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचं आहे. तसं महाराज म्हणतात आशा नाहीशी झाली की वारकरी संप्रदायामध्ये त्याचं फळ मिळतं. एक गोड उदाहरण देतो म्हणजे मला प्रवेश करता येईल. आम्ही ज्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु जोग महाराज, जोग महाराजाकडे एक व्यक्ती आली आणि आल्यानंतर सुटकेस भरून पैसे आणले. नाव सांगतो आता इथं, सारडा शेठ नाशिकचे. 1,00,000 रुपये भरून ते सुटकेस आणून ठेवली समोर आणि ते महाराजांना म्हणले महाराज तुम्ही मला दररोज 1 तास ज्ञानेश्वरी सांगत जा. ते म्हणले तुम्ही समाजामध्ये बसून ऐका ना, श्रवण करा ना, पण मी तुम्हाला एकट्याला ज्ञानेश्वरी सांगू शकत नाही. ते म्हणला महाराज एक लक्षात घ्या, हे सुटकेस उघडतो त्याच्यामध्ये काय बघा. बघा म्हटल्यानंतर त्याच्यात नोटा दिसल्याबरोबर ते म्हणले काय,
मी तुम्हाला एवढे पैसे देतो, फक्त तुम्ही दररोज मला 1 तास ज्ञानेश्वरी सांगत जा. आमच्या जोग महाराजांनी त्याच्यावर लात मारली. त्या शेठजीनं सांगितलं, महाराज एवढे पैसे देणारा तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी भेटणार नाही. आमच्या जोग महाराजांनी सांगितलं, एवढ्या पैशावर लात मारणारा तुला पुन्हा आयुष्यात कधी भेटणार नाही. हे लक्षात घ्या. हे वारकरी संप्रदायामध्ये आशा ठेवायची नाही. तसं जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, मग काय करायचं? आम्हाला कोणत्याही प्रकारचे आस नाही, फक्त एकच करा, जन्मोजन्मी व्हावी माझी आस. याच्याकरता एक संक्षिप्त उदाहरण वारकरी संप्रदायामध्ये दिलं जातं. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला भ्रमंती करत असताना समोरून एक भिकारी आला आणि त्यावेळेचे राजे कोणालाही भीक मागू देत नव्हते, भिकारी ठेवत नव्हते. पुढचं लक्षात उद्या घ्या. महाराज म्हणतात, आताचे मात्र भिकेला लावल्याशिवाय सोडत नाहीत. परिणाम काय झाला त्याने सांगितलं. म्हणले का भीक मागता? ते म्हणले, माझ्याकडे संपत्ती नाही. एक काम करा, उद्या सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढं तुम्हाला सोनं नाणं त्या कोशागारामधून नेता येईल तेवढं तुम्ही घेऊन जा. रात्रभर त्याला झोप येईना. का? कधी सूर्याचा उदय होतोय. सूर्य उदय झाल्याबरोबर एक गाठोडं बांधायचं, घरी नेऊन टाकायचं, गाठोडं बांधायचं, घरी नेऊन टाकायचं. पत्नी म्हणायची, अहो नाश्ता करा, जेवण करा. तो म्हणू लागला, काय मागे पुढे दिवस नाहीत का? हा दिवस काय पुन्हा येणार आहे का? संधीचं सोनं करावं लागेल. मलाच तुम्हाला विचारायचं, किती गाठोडे नेऊन टाकल्यानंतर तुम्हाला समाधान मिळेल? इथं मला प्रश्न आहे. सांगा, किती जरी कमाई केली तरी माणसाला त्याच्यामध्ये समाधान नाही. याचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात, मग काय करावं लागतं? काही गोष्टी बाजूला कराव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबाराला नजराना दिला, पण जगद्गुरु तुकोबाराने तो मात्र परत पाठवला. दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्यात न पडे. याचा अर्थ आस कोणत्याही प्रकारची नव्हती. हेची व्हावी माझी आस. याचं संक्षिप्त उदाहरण देतो. आपल्याला जर असे दृष्टांत सांगितले तर पटणार नाही. जरा आपल्या व्यवहाराचं उदाहरण सांगतो. बऱ्याच वेळेला जर एखाद्याच्या मुलीचं लग्न असेल तर मंगल कार्यालय एकीकडे असायचं, भांडे दुसरीकडे असायचे पहिला काळ. आता ते सर्व एका ठिकाणी झाले. मग एका व्यक्तीला 4 मुली. मग तो त्या ठिकाणी भांडे आणण्याकरता गेल्यानंतर त्यानं सांगितलं, कोणाची तरी ओळख सांगितल्याशिवाय, व्यक्ती आणल्याशिवाय मी तुला काही भांडे देणार नाही. होय का नाही? असा कालावधी होता का नाही? मग त्याने त्या एका व्यक्तीला घेऊन गेला. म्हणलं, साहेब यांना माझी ओळख सांगा. सांगितली. मग 4 मुली होत्या. पहिल्या मुलीचं महाराज ज्यावेळेला होतं, याने 10 भांडे भाड्याने नेले त्याच्याकडून. आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा परत देत असताना यानं 20 दिले. किती दिले? 20 दिले. त्या व्यक्तीने विचारलं, भाऊसाहेब मी तुम्हाला 10 भांडे दिले होते भाड्याने, तुम्ही 20 कसे काय दिले? ते म्हणले, आमच्या घरी गेल्यानंतर तुमचे भांडे व्याले, मग त्याची पिलं कशाला ठेवून घ्यायचे? बोला की जरा, त्याची पिलं कशाला ठेवून घ्यायचे? म्हणून काय झालं, हे तुमची पिलं त्याच्याबरोबर घ्या. याला आशा निर्माण झाली. इथे यायच्या अभंगावर आशा निर्माण झाली. मग दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला तो आला. याने विचार केला, आता जर्मनची दिलेत, आता पुढच्या वेळेला पितळेची द्यायची. कारण का? हो का, 20 मिळतात ना. आशा निर्माण झाली. मग दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला यानं 10 भांडे दिले. याने लगेच परत देताना 20 दिले. तिसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला आला. यानं विचार केला, याच्याकडून डबल मिळते. त्याच्याकरता आशा निर्माण झाली. यानं काय केलं, चांदीचे भांडे दिले. आता जवळजवळ तुमच्या लक्षात आले पुढचं काय यायचं ते. हां, चांदीचे भांडे दिले. चांदीचे भांडे दिल्यानंतर लग्न वगैरे मुलीचं लागणं सगळं झालं.
पुन्हा यानं 20 भांडे आणून दिले. शेवटी 4थ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला आला. यानं विचार केला होईना का थोडा त्रास, पण गुण मात्र हमखास. यानं सोन्याचे भांडे त्याला दिले आणि सोन्याचे भांडे दिल्यानंतर परिणाम असा झाला, 4थ्या मुलीचं लग्न झालं. काय बघता माझ्याकडे तुम्ही? 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले. हा मनुष्य यायलाच तयार नाही ना. यानं विचार केला नका का आपले 20 देईना, पण कमीत कमी आपले 10 तरी परत द्यावे. त्याने तिथं गेला आणि त्याला म्हणू लागला, अरे बाबा ते माझे भांडे दे. तो मोठमोठ्यानं रडू लागला. रडत असताना त्याने विचारलं काय झालं. तो बोलायलाच तयार नाही, मोठमोठ्यानं रडायचा. याने विचारलं सांग ना काय झालं बाबा. अरे तू 20 देऊ नको, पण कमीत कमी माझे 10 जे आहेत ना ते तरी परत दे. ते म्हणलं मला सांगायला जरा जड चाललंय. ते म्हणलं काय झालं. अहो आमच्याकडं कोरोना जास्त वाढला आणि त्याच्यामध्ये तुमचे भांडे मेले. भांडे मेले. ते म्हणला कसे काय मेले, जसे व्याले तसेच मेले. हे लक्षात घ्या. आशा निर्माण झाली की दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. मग एकच आस ठेवा, हेचे व्हावे माझे आस. मग महाराज म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास. काय तुकोबरायचं गोड प्रमाण आहे. आमच्या दादा महाराज शिरवळकरांची आवडती चाले बघा. तुम्ही फडकऱ्यामध्ये बघित असतील दादा महाराज शिरवळकर 8-8 तास आमचं गाथा भजन असतं. किती आमचं वारकरी फडकऱ्याचं भजन किती असतं. 8 तास 9 तास गाथा भजन असतं. आणि ते रूप पाहताला झालेली चाल ह्याचे दान देगा देवापर्यंत तुम्हाला डबल चाल ऐकायला भेटणार नाही. तर त्याच्यामध्ये एक गोड प्रमाण आहे. महाराज म्हणतात तुमचा दास नाही करता आलं नका करू, पण दासाचा दास करा. विठाला 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 तुमची ये दासीता दास करून ठेवा. 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 आशीर्वाद द्यावा आजी माझ. आशीर्वाद द्यावा आजी माझ. नवविधाय माफी मागून सांगतो. याच्यात शब्द आलाय आशीर्वाद. तुमचे दाशीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. वर्तमान काळामध्ये कोणाला आशीर्वाद देण्याची ताकद राहिली नाही आणि शापही देण्याची ताकद राहिली नाही. त्याला श्लोक सांगतो. जिव्हा दगदा परान्यन हस्तो दगदा प्रतिग्रात परस्त्री मनोदग्धम कुतो शापो कलियुगे. जिव्हा दगदा परान्यन खोटं बोलून बोलून दुसऱ्याचं खाऊन खाऊन जिभेतली ताकद निघून गेली. वाईट मार्गानं चालून चालून पायातली ताकद निघून गेली. दुसऱ्याचं घेऊन घेऊन हातातली ताकद निघून गेली. वाईट ऐकून ऐकून कानातली ताकद निघून गेली. माफी मागून सांगतो परस्त्रीकडे पाहून पाहून डोळ्यातली ताकद निघून गेली. कोणाचा शापही लागत नाही, कोणाचा आशीर्वादही लागत नाही. या प्रकारानं महाराज म्हणतात तुकोबरांनी आशीर्वाद दिला, पण कसा. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तो आशीर्वाद दिला जसं तुम्ही कर्म कराल, धर्माचं आचरण कराल, तसं तुमचं कल्याण होईल. याला काय म्हणायचं. 1 महिना काम केल्यानंतर मोबदला का अनुदान. मोबदला आहे ना, हा मोबदलाच आहे. हा काय अनुदान थोडंच आहे. तसं तुकोबराय म्हणतात जसं तुमचं कर्मधर्म असेल त्या प्रकारानं तुमचं कल्याण होईल. कुठून बाजूला गेलो. तुमचे दाशीचा दास करून ठेवा. तुमचा नाही दास करता आलं तर तुमच्या दासाचा दास करा. पण कसा करा. काया वाचे म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. या प्रकारानं कायेनं वाचेनं आणि मनानं आम्हाला त्या ठिकाणी दास करा. एकच संक्षिप्त उदाहरण वारकरी संप्रदायामध्ये दिलं जातं
की वारकरी संप्रदायामध्ये असे 3 गोष्टी आहेत की तिघे जण आहेत देवाला त्या ठिकाणी शरण गेले. एक काही असणारे निष्ठावंत दास आहेत, काही असणारे परंपरागत दास आहेत, काही असणारे ज्ञानी दास आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत हे ज्ञानी दास आहेत. पुढे आपण जर पाहिलं तर काही परंपरागत असणारे दास आहेत, काही निष्ठावंत असणारे दास आहेत. पण याच्यामध्ये जर आपण काही शरणागत दास आहेत त्याच्यामध्ये उदाहरण दिलं जातं. बिभीषणजी प्रभू रामचंद्राला शरण आले महाराज, आणि शरण आल्यानंतर प्रभू राम म्हणजे आश्वासनाची खैरात तवापासूनची आहे की नाही, दिलं म्हणून समजा. आता ह्यांच्या बाबतीत तर काय बोलायचं, हे फार मोठे श्रीमंत आहेत, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत, आपण कसं काय बोलावं आहे की नाही. आता मी बी गेलो होतो अर्ज भरायला बरं का महाराज, पण मला त्या गाडीमुळं भरता आलं नाही. काय सांगू, त्यावेळपासून वाटतं ट्रॅक्टर घेत असतं कीर्तनाला तर बरं झालं. परिस्थिती अशी आहे, जाऊ दे, तो विषय आपला नाही. पण देशमुख असल्यामुळं कधी कधी झटका येतो मला बी अधूनमधून असा, लक्षात घ्या. माझं गावच बाबळगाव, विलासराव देशमुख साहेबाचं गाव, मी लातूर जिल्ह्यातला आहे. महाराज त्या ठिकाणी म्हणतात बिभीषणजी शरण आले, आणि शरण आल्यानंतर त्याने प्रभू रामचंद्राने सांगितलं लंकेचं राज्य तुम्हाला दिलं म्हणून समजा. लक्ष्मणजीला शंका आली, त्याने सांगितलं दादा अजून बहुमत सिद्ध व्हायचं आहे बरं का, नंतर अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री ठरवायचा आहे, आणि अगोदर तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला लंकेचं राज्य दिलं म्हणून समजा. काय गोड उत्तर दिलं तुम्ही. मोरारी बापूच्या रामायणामध्ये चिंतन आले, त्याने सांगितलं उद्या यदा कदाचित जर रावणाचं परिवर्तन झालं आणि तुम्हाला रावणच शरण आला तर तुम्ही काय कराल, बोला ना. काय गोड उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं रावण जर मला शरण आला तर अयोध्येची गादी अजून रिकामी, तिकडं त्यांना ट्रान्सफर केलं जाईल. वचन मोडी बोलिले ते. आता इथं मुद्दा काय घ्यायचा, बिभीषणजी शरण येतात पण त्याच्या मोबदल्यामध्ये लंकेचं राज्य घेतात. बघा म्हणजे काय होतं, शरण गेला पण काहीतरी घेतलं, तिथं काय झालं, सकाम भक्ती झाली. पुढे सुग्रीव प्रभू रामचंद्राला शरण गेले, आणि शरण गेल्यानंतर त्याच्या मोबदल्यामध्ये त्याने किष्किंधेचं राज्य घेतलं का नाही. आता 2 झाले. आता तिसरे जे होते ते हनुमंतराय प्रभू रामचंद्राला शरण गेले, आणि प्रभू रामचंद्राने विचारलं हनुमंता तुम्हाला काय पाहिजे ते मागा. त्याने सांगितलं देवा मला काही नको, तुझे जे जे अवतार होतील त्या त्या अवतारामध्ये जन्मोजन्मी तुझा दास, तुमचा मला दास करून ठेवा. आता मला इथं मुद्दा सांगायचा आहे. प्रत्येक विभागामध्ये गावात गेलात तर बिभीषणाचं मंदिर नाही, प्रत्येक गावामध्ये गेलात तर सुग्रीवाचं मंदिर नाही, प्रत्येक गावात गेलात तर रामाचं मंदिर नाही. पण छोटी वाडी असू द्या नाही तर मोठं गाव असू द्या, हनुमंतरायचं मंदिर नाही असं गाव नाही आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे मालकाचं मंदिर नाही पण दासाचं मंदिर आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मालक होण्याला किंमत नाही, दास होण्याला किंमत आहे. का, पत्नीनं केलेलं पाप हे पतीनं भोगायचं, प्रजेनं केलेलं पाप हे राजानं भोगायचं, आणि दासानं केलेलं पाप हे मालकानं भोगायचं. विठ्ठला महाराज म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास. मग महाराज आम्ही दास होऊ ही गोष्ट करूया, पण पंढरपूरला जर जायचं असेल तर कसं जावं लागेल. महाराज म्हणतात त्याच्याकरता गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घालावी लागेल, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावावा लागेल, खांद्यावर त्या ठिकाणी पताका घ्यावी लागेल, आणि नंतर पंढरपूरला जावं लागेल. पंढरीचा वार पंढरीचा वार
वारकरी फडकरीचे चालीत बरं का. हां बरं तुम्हाला सांगू मला जास्त पाठ नाहीत पण वजन पाडण्याकरता 2-3 अशा पाठ केल्यात मुद्दा मी. महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकवणे देहारी. याचा अर्थ असा आहे पंढरी मग ती पंढरी कुठे. महाराज म्हणतात भीमातिरे एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी बायला 16,000 रे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आपण श्रीमंत आहेत बरं का. आपण गरीब नाहीत महाराज. आपण श्रीमंत आहेत का. आपल्याकडं देव आहे आपल्याकडं संत आहेत आपल्याकडं तीर्थ आहे आपल्याकडं ग्रंथ आहे म्हणून आपण श्रीमंत आहेत का नाही श्रीमंत. अरे काही जणाला देव आहे पण संत नाहीत. काही ठिकाणी देव संत आहेत पण तीर्थ नाही. काही ठिकाणी देव संत तीर्थ आहे पण ग्रंथ नाही. पण जा पंढरपूरला देव आहे संत आहे तीर्थ आहे आणि त्या ठिकाणी ग्रंथ आहेत. विठाला ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देव कुठे. एक गोड प्रमाण आहे बघा. आपल्या दिंड्या ज्यावेळेला चंद्रभागेमध्ये जातात आणि गेल्यानंतर ते प्रमाण म्हटलं जातं. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर अवघेची तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखिल्या. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिल्या. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिल्या. आणि महत्वाचं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखिल्या. महाराज त्या ठिकाणी म्हणतात एक देव पाहिला की सगळे देव पाहिले. आणि एका चंद्रभागेमध्ये स्नान केले की सगळ्या तीर्थाचं स्नान तुम्हाला त्या ठिकाणी घडलं. या प्रकारानं महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी. पंढरपूरला जायचे पण जात असताना कसं जा तर महाराज म्हणतात गोपीचंदनाचा टिळा कपाळाला असावा. बरं का. आपला देव उभा आहे का बसलेला आहे बोला ना जरा. कसा आहे उभा आहे. वारकरी संप्रदायाचा गंध आडवा आहे का उभा आहे उभा आहे. बरोबर आहे. माणसाचं शरीर आडवं आहे का उभं आहे. आता माणसं आडवं वागतात ते द्या सोडून समजा परंतु माणसाचं शरीर कसं आहे उभं आहे. वारकरी संप्रदायाचा गंध उभा. वारकरी संप्रदायाचा देव सुद्धा उभा. वारकरी संप्रदायाचे संत सुद्धा उभेच आहेत. आणि पुढे जर पाहिलं तर वारकरी आपलं जे शरीर आहे ना ते सुद्धा उभा आहे. मग देव त्या ठिकाणी उभा आहे पण कशा करता उभा आहे. महाराजांनी त्या सांगितलं वाट पाहे उभा कृपाळू तातडी उतावेळ. तात्याची एक चाल आहे बघा. तुम्ही कीर्तन ऐकले तर लक्षात येईल. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभा विठे कठावरी
टाळ्या वाजवा गाड्या. काय देवाने काय कला दिली काय माहिती नाही भाऊ. तुम्हालाही सांगू का, संप्रदाय किती असू द्या पण वारकरी संप्रदायात की मजा कशात नाही आहे का? मजा कशातच नाही. अरे पुन्हा पुन्हा मरावं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि वारकरी संप्रदायाची सेवा करावी. याच्यामध्ये ढोंगी नाहीच ना. काय ढोंग याच्यामध्ये आहे ना ओरिजिनल. आणि त्या ठिकाणी कसं आहे, हा आपण जर विचार जर केला तर बाकीच्या संप्रदायाला सुद्धा महाराज आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रतिमा वर लावाव्या लागतात आणि त्यांचा माल खपवावा लागतो आहे की नाही. आमचा माल काय, वैष्णवांचा माल खरा, आपला माल खरा आहे हे लक्षात घ्या आपण. म्हणून एक लक्षात ठेवायचं, कीर्तनामध्ये पेटी कधी लावायची नाही बरं का मंडळी. कीर्तनामध्ये पेटी लावायची नाही. आपण कीर्तनामध्ये मृदंग पुढे, बोला ना पुढे, टाळ आणि लावणी मृदंग श्रुती टाळ घोष का, हे सत्वगुणी वाद्य आहे. मृदंग हे सत्वगुणी वाद्य आहे, विणा हे सत्वगुणी वाद्य आहे, टाळ हे सत्वगुणी वाद्य आहे. बाकीचे जे वाद्य आहेत ना ही रजगुणी तमोगुणी वाद्य आहेत. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष का पेटी वाजव, पेटी आहे का? पेटी नाही. एक संक्षिप्त उदाहरण देतो ओघाओघानं, पुन्हा माझ्या लक्षात राहील का नाही सांगता येत नाही. पंढरपूरमध्ये दादा महाराज शिरवळकर म्हणून आहेत, त्यांचे वडील तुकाराम महाराज शिरवळकर अण्णा. काय झालं की महाराज आषाढीच्या वेळेला त्यांचा एक टाळ चोरी गेला. टाळ, आणि आमचे फडावरचे टाळ आहेत 1-1 किलोचे, 500-700 ग्रामचे नाहीत. घुळघुळा वाजते टाळ, छुन छुना वाजते टाळ नाही आमची, घुणघुणा वाजते टाळ, गुळगुळा वाजते टाळ. आणि तो टाळ गेला चोरी, 1 किलोचा टाळ, काशाचा टाळ चोरी गेला आषाढीला. आणि कार्तिकी वारीच्या वेळेला एक दिंडी इंद्रायणीमध्ये आळंदीला 400-500 टाळकरी आणि ती दिंडी निघाले. तितक्यात त्या तुकाराम अण्णा शिरवळकर त्यांनी चौबदाराला हात मारले, ए चांगदेव इकडे रे. ती म्हणलं का अण्णा? म्हणले या दिंडीत टाळ वाजतोय आपला. बोला की या दिंडीमध्ये टाळ वाजतोय. टाळ वाजतोय म्हटल्यानंतर ती म्हणला अण्णा आपला टाळ आषाढीला चोरी गेलाय आणि इथं कशाला वाजतोय? आरती म्हणले जा बघ. तर बघ म्हटल्यानंतर तो गेला. गेल्याबरोबर त्या ठिकाणी गंगू काका शिरवळकर नावाचा टाळ बरोबर एक जणाच्या गळ्यात सापडला. एक जणाच्या गळ्यात सापडला. तुम्हाला एक सांगू का, ऊस किती कांड्यावर आला हे शेतकऱ्यानं सांगावं आणि टाळाचा नाद कसा असावा हे फडकऱ्यानं सांगावं. फडकऱ्यानं सांगावं. टाळ बरोबर तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं, एखाद्याला जर भाजी घ्यायला जर द्रोण नाही मिळालं, आमच्या टाळामध्ये कमीत कमी पाव किलो तर भाजी सहज बसती. असा खाली हात लावला तर असे मोठमोठे टाळ आहेत, तुम्ही कधी बघा. आणि टाळ असे खाली टाकले जात नाहीत. तुम्ही जर पंढरपूरमध्ये आलात तर फडावर त्याला स्वतंत्र गाद्या आहेत, टाळाकरता स्वतंत्र गाद्या आहेत. त्या गाद्यावर का तुकोबराय सांगतात, टाळ विना आहे ना, मृदंग आहे ना, ते काय आमा विठ्ठल जीवन, आमा विठ्ठल जीवन, आमा विठ्ठल जीवन, आमा विठ्ठल जीवन. टाळची पोडी आम्हाला टाळ विणा आणि मृदंग याला किंमत. आणि महत्त्वाची गोष्ट, गाथा भजनाला एखाद्या ठिकाणी जर सप्ताह असेल तर त्या गाथा भजनाला फार मोठी किंमत आहे. आणि हे वर्ष तर फार मोठं महत्त्वाचं आहे. जगद्गुरू तुकोबारायचं सदैव वैकुंठगमन होऊन यावर्षी तुकोबारायांना 375 वर्ष होतात. किती? 375 वर्ष होतात. म्हणून कीर्तनकारानं सांगत असताना वैकुंठाला तुकोबाराय गेले एवढं नाही सांगायचं, सदेह हे महत्त्वाचं आहे बरं का. सदैव वैकुंठगमन. पाठीमागे एक जण उठली आणि ती म्हणली तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का नाही, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का नाही. आता ते सांगायची गरज नाही. आता अंधार पडलेल्या लोकांना उजेडात कसं काय आणावं आपण तरी. लक्षात आलं तर बरं, नाही तर उद्या लक्षात घ्या. पण महाराज म्हणतात मग काय करायचं, तुकोबाराय वैकुंठाला गेले का? गेलेच. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली का? चालवलीच. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला का? बोलवलाच. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेल
ज्ञानोबारांनी रेडा बोलवला हे त्रिवार सत्य आहे. पण यदा कदाचित आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. पण त्या ज्ञानोबाराची कृपा सद्गुरू जोग महाराजावर झाली आणि त्या जोग महाराजाच्या कृपेनं माझ्यासारखे हजारो रेडे महाराष्ट्रात बोलतात. हे तरी काही कमी आहे का? हे तरी काही कमी? मला सांगा ना. रेड्या मुके वेद बोलविला गर्भद्विजांचा म्हणून एक गोष्ट सांगत असतो, परमार्थामध्ये आल्यानंतर शंका कधी घ्यायची नाही. हे असंच असेल का? परमार्थात शंका, थंडीत पंखा आणि प्रपंचात डंका कधी वाजवायचा नाही. ह्या तीन गोष्टी करायच्या. विठाला महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी. पंढरीला पण जायचं. किती? 12 ज्या वाऱ्या आहेत त्या 12 वाऱ्याला जायचं. 12 वाऱ्याला नाही जाता आलं तर कमीत कमी 4 वाऱ्याला जायचं. 4 ज्या मुख्य वाऱ्या आहेत त्याच्यात त्या काही त्याच्यामध्ये जायचं. त्या जर 4 वारीला नाही जाता आलं तर कमीत कमी 2 वारीला जायचं. आषाढी कार्तिके विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंगा. 2 तरी वाऱ्या त्या ठिकाणी. वारी वारी जन्म मरणाची वारी 2 वाऱ्या त्या ठिकाणी करा. एक जन्माची वारी आणि एक असणारी मृत्यूची वारी किंवा मरणाची वारी. या प्रकारानं महाराज ती वारी करा. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. या प्रकारानं कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराज सगळं बंद होतं. पण आमचे वारकऱ्याचे नियम मात्र बंद नव्हते. गाता भजन बंद नव्हतं. अजूनही मला त्या ठिकाणी कोरोनाची आठवण झाली. कोरोनाच्या कालावधीमध्ये मला वाटतंय आदरणीय तुकारामजी वाशिवले आणि बहुतेक राजारामजी वाशिवले हे 2 व्यक्ती आपल्या त्या ठिकाणी म्हणजे यांनी मला सांगितलं की अनेक जण त्या ठिकाणी गेले. पण त्याच्यातील ही सप्ताहाचं नियोजन करणारी सुरुवात करणारी हे 2 महात्मे त्या ठिकाणी कोरोनाच्या कालावधीमध्ये गेले. आमच्या पंढरपूरमध्ये तर एक 3-4 व्यक्ती गेले. काही राजकारणातले गेले आणि काही परमार्थातले गेले. आज आपण भागवत कथा जी ऐकतो ना, ती भागवत कथा आईसाहेबाच्या समोर रुक्मिणी मातेच्या समोर करण्याचं काम ज्यांनी करायचं ते म्हणजे वानाउत्पाद सर. बरोबर? पंढरपूरचे ते वानाउत्पाद सर गेले. त्याच्यानंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर पंढरपूरचे आमदार होते भारतनाना भालके म्हणून, ते गेले. नंतर सुधाकर पंत परिचारक तेही कोरोनातच गेले. म्हणजे माजी आमदार, आजी आमदार आणि एक अपक्ष आमदार म्हणजे तिन्ही त्या ठिकाणी एकाच कालावधीमध्ये 15 दिवसाच्या कालावधीमध्ये ते गेले. म्हणजे हे झाली राजकारणात हानी. आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर कायकाडी महाराजांचा जो मठ आहे त्यांचे पुतणे रामदास महाराज जाधव ते सुद्धा त्या कोरोनातच गेले. म्हणजे काही वेळा राजकीय हानी झाली आणि काही वेळा आध्यात्मिक प्रकारची हानी त्या ठिकाणी झाली. तुम्हाला एक सांगू का, कोरोना होता का नव्हता हे मला माहिती नाही, पण कोरोनाच्या भीतीनं मात्र जास्त लोक गेले. होय का नाही? बोला ना. आमच्या लातूरमध्ये कोरोनामध्ये डॉक्टरांनी 5-5 मजली दवाखाने बांधले. तुमच्या लक्षात आलं तर बरं, नाही तर द्या सोडून. आलं का नाही लक्षात? कसं काय बांधले? अहो निगेटिव्ह असला तर पॉझिटिव्ह केलं आणि काय बघता तुम्ही बघा ना महाराज. एक व्यक्ती आली आणि आल्यानंतर त्यानं काय केलं, ते मुंडासा वगैरे बांधला आणि बांधल्यानंतर त्यावेळेला कसं होतं, तोंडाला असं मास्क लावायचा ना, ते डॉक्टरचा एकच सपाट असायचा. तो व्यक्ती आला तिथं उभा राहिल्याबरोबर त्याला विचारलं, सांगा शेती किती? त्यानं म्हणलं 50 एकर. मुलं किती? 4. पगार किती? 4 लाख रुपये. प्रत्येक मुलाला लाख रुपये पगार. राहायला घर? मला 4 मजली घर आहे. असं म्हटल्यानंतर यानं तपासण्याच्या अगोदर सांगितलं तुम्ही पॉझिटिव्ह आहे. बोला की तुम्ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर ते गेलं पळून गेल्यानंतर 2-3 तासानं फाटके कपडे, ते फाटका मुंडासा घालून ते आलं आणि आल्यानंतर तिथं उभं राहिलं. या डॉक्टरचं ठरलेलंच होतं, जमीन किती, मुलं किती, शेती किती, हे सगळं विचारायचं. मग त्याला विचारलं, सांग जमीन किती? ती मला कशाची जमीन? दुसऱ्याच्या शेतात काम करतोय मला. कशाची जमीन? घर? कशाचं घर आलं म्हणला? पुलाखाली ज्या पाईपमध्ये मुक्कामाला राहतो म्हणला. ती मला निगेटिव्ह आहे. चल पैसाच नाही तर बोंबला कशाला पॉझिटिव्ह नाही? मला सांगा ना. अशी म्हणजे हे विनोद म्हणून सांगत नाही, डॉक्टर लोकांनी याचा फायदा घेत नाही, मला हे सांगायचं आहे. विठाला पंढरीचा वार करी 2 तरी वारीला आपण त्या ठिकाणी पंढरपूरला जा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गोज पांडुरंगा. या प्रकारानं पंढरपूरला जावं. महाराज म्हणतात, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे. या प्रकारानं खांद्यावर पताका असावी, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असावा आणि पंढरपूरच्या वारीला. आता वारकरी कोण? ज्यानं षडविकारावर वार केला, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, या षडविकारावर ज्यानं वार केला तो पंढरपूरचा त्या ठिकाणी वारकरी आहे. वारकरी वद्य वारीला आळंदीला जाताना दिसावा, वद्य वारीला आळंदीला जाताना दिसावा, शुद्ध वारीला
पंढरपूरकडे जाताना दिसावा. जर शुद्ध वारीला जर आळंदीकडे जाताना दिसला आणि वद्य वारीला जर पंढरपूरकडे जाताना दिसला तर ओळखायचं हे डुप्लिकेट गिरायक आहे. तुम्हाला सांगतो याचा अर्थ असा आहे, शुद्ध वारीला तिकडंच आणि पंढरपूरला वारकरीने येताना दशमी दिवशी यावं, एकादशी दिवशी राहावं, द्वादशी शरापथ घेऊन पंढरपूर वारकऱ्यांना त्या ठिकाणी सोडावं. हे वारकरी संप्रदायाचे नियम आहेत. आता आमचे नियम असे आहेत, दशमी आणि एकादशी पंढरपूर शुद्ध वारीला कधी त्या ठिकाणी पंढरपूर सोडायचं नाही सोडायचं. आपले जे नियम आहेत त्या नियमाला कधीही बाधा त्या ठिकाणी येऊ द्यायची नाही. तसं महाराज म्हणतात, पंढरीचा वारकरी पुढे वारी चुकवणे दे हरी, माझ्याकडून वारी मात्र त्या ठिकाणी चुकू देऊ नका. त्याच्याकरता आपण जर पालखी सोहळ्यामध्ये जात असेल तर आपल्या लक्षात येईल, आता काय झाले, ज्या ठिकाणी दिंडी थांबते त्या ठिकाणी भोजन असतं. मला तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे, ज्या दिंडीमध्ये भजन चांगलं होतं त्या दिंडीत जावं का ज्या दिंडीमध्ये भोजन चांगलं मिळतं त्या दिंडीत जावं? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोला फक्त. काय कोण म्हणलं भजन? अहो तुम्ही म्हणत असाल, पण लोकांचं तसं नाही. खायला कुठं चांगलं मिळतं तिथं लोक जातात, आहे की नाही? भजनाचं काय घेणं देणं आहे? हां, आमच्या 338 वर्षाच्या पारंपरिक दिंडी आहेत, आम्हाला माहिती आहेत. सकाळी लोक स्नानाला म्हणून जे जातात ते दुपारी जेवायलाच हजर राहतात, बरोबर आहे ना? काही दुपारी जेवण करून जे जातात ते संध्याकाळी तंबू धरायलाच पुढे जातात. मी तिकडचं सांगतो, म्हणजे कुठलं मराठवाड्यातलं, तिकडे गेल्यानंतर तुमचं सांगतो मी, तर नवीन लोक कुठले आणू मला सांगा. विठाला पंढरीचा वारकरी वारी चुकवणे ध्यारे. त्याच्याकरता एक उत्तर दिलं जातं, नामा म्हणे केशी राजा, केला नियम चालवी माझा. वारी करायचं काम आपलं आहे, पण ते टिकवण्याचं काम मात्र देवाचं आहे. त्याच्याकरता उदाहरण दिलं जातं की ज्या वेळेला पालखी सोहळ्याबरोबर ज्या काही पारंपरिक दिंडे आहेत त्या रोडवर थांबतात आणि बऱ्याच वेळेला जेवण्याकरता आतून स्वयंपाक येतो नाहीत किंवा आतमध्ये जावं लागतं, असं होतं. मग ते 1-2 किलोमीटर आत वारकरी चालत निघाले, त्या वस्तीवर गेले आणि गेल्यानंतर तिथं कुत्रं झोप अंगावर आलं वारकऱ्याच्या. आता ते कुत्रं जर आवरायचं असेल तर कोणाला हाक मारावी लागेल? कोणाला? मालकाला. मग त्याने हाक मारली, ओ दादा तेवढं त्या खंड्याला आवरा म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, ए खंड्या ते आपलेच लोक आहेत, बस शांत बसल्यानंतर ते कुत्रं झोपलं. हे वारकरी याने जेवण वगैरे केलं आणि येतो बरं का म्हणावं लागतं ना त्या लोकांना, येतो बरं का पुढच्या वर्षी असाच येईल असं म्हणत कुत्रं झोपलेलं होतं, त्याच्या शेपटीवर पाय टाकला वारकऱ्यानं बघत इकडं बघ, येतो बरं का म्हणत पाय टाकला. ते कुत्रं जागं झालं, बघितलं, त्यानं सांगितलं, आपल्या मालकानं सांगितलं हे आपलंच आहे, पुन्हा झोपलं. बघता काय? मला सांगा, त्या कुत्र्याला जर आवरायचं असेल तर कोणाला हाक मारावं लागतं? मालकाला. मग मला सांगा, ज्यानं शरीर दिलं त्याला सांगावं लागेल ना ही वारी चुकून येते हरी म्हणून, काय दुसऱ्याला सांगता काय? मला सांगा ना, पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी, आमच्याकडून वारी मात्र त्या ठिकाणी चुकू देऊ नका. माफी मागून सांगतो, पंढरपूरहून तुम्ही येताना ज्ञानेश्वरी आणा, गाता आणा, भागवत आणा, त्याचा परिणाम झाल्याशिवाय येत नाही. लोक बऱ्याच वेळा घोंगड्या घेऊन ये, कुठं बांगड्या घेऊन ये, है की नाही? आता गावाकडे इकडे काय पेटलं का सगळं तिकडे घेऊन ये, तिकडून घेऊन इकडे घ्यायला. एक लक्षात घ्या, आपल्या लेकरावर संस्कार होतील असं काहीतरी घेऊन आलं तर त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. बघा ना तुम्ही, संत श्रेष्ठ सेना महाराज पंढरपूरला वारीला आले आणि वस्तारा लावण्याकरता दगड चांगला दिसला म्हणून त्यांनी आणला की नाही? आणल्याबरोबर त्या ठिकाणी देव स्वप्नात आले आणि देवानं सांगितलं, महाराज ही वारी तुमची जमा धरली जाणार नाही. ते म्हणले, का? तुम्ही काय थोडंच वारीला आले होते, दगड न्यायला आले होते. बोला ना, दगड न्यायला आले होते. मग पुन्हा दुसऱ्या वारीला जाताना त्यांनी ती दगड टाकला. त्यावेळेला देवानं गप्प बसवला. देव पुन्हा स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं, म्हणले, महाराज ही वारी तुमची जमा धरली जाणार आहे. ती म्हणले, का? पहिली दगड न्यायला आणि दुसरी दगड टाकायला. आता मला सांगा, त्यांनी दगड नेला तर वारी जमा झाली नाही, मग आपण घोंगड्या आणल्यानंतर आपली जमा होईल का? आपली जमा होणार नाही. मग काय करा, पंढरीचा वारकरी वारी चुको हरी, आपल्याकडून ती वारी मात्र त्या ठिकाणी चुकू नये. मग महाराजांना विचारलं, महाराज आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, पण पंढरपूरला जात असताना संगतीमध्ये कोणाच्या जावं आणि कोणाची संगती घडावी? तुकोबराय म्हणतात, बाबा पंढरपूरला जा पण त्याच्या संगतीमध्ये जा. विठ्ठला संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, संत
अखंड प्रेमाचा दुकाळ पंढरीचा वार करे पंढरीचा वार अखंड बाबांना विचारलं मी कीर्तन किती वाजेपर्यंत करू, नाहीतर हे माझं असंच चालत राहायचं. लक्षात घ्या, तुम्ही सांगितलं 10:30 वाजेपर्यंत, 10:30 वाजेपर्यंत माझी बरोबर 4 प्रमाणं सोडून कीर्तनाची त्या ठिकाणी सांगता त्या ठिकाणी व्यवस्थित करतो. संत संग सर्व काळ किंवा संगे सर्व काळ, ज्याचा पाठ जो असेल तो घ्या. अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ. पण वारकरी संप्रदायामध्ये संत कोणाला म्हणावं याचं सर्वात मोठं दुर्दैव झालं. आमच्या निळोबरांनी गोड प्रमाण दिलं बघा. त्यांना विचारलं म्हणले महाराज संत कोणाला म्हणावं. महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं ज्यांचं साध्य ज्यांचा हेत एक भगवान परमात्मा विठ्ठलच आहे ना, त्यांना वारकरी संप्रदायामध्ये संत म्हणा. विठाला विठाला तेची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही ताना टोना नेनती काही ताना टोना तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. संत महात्मे चमत्कार पुन्हा पुन्हा करत नसतात. ज्ञानोबरांनी भिंत चालवली एकदाच, ज्ञानोबरांनी रेडा बोलवला एकदाच, पुन्हा पुन्हा बोलवला नाही. संत महात्मे चमत्कार करतात पण त्याला काहीतरी कारण असतं म्हणून त्या ठिकाणी चमत्कार करावा लागला. महाराज म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुने. याच्याकरता उदाहरण दिलं जातं पंढरपूरमध्ये. महाराज बऱ्याच वेळेला ते आपण घाटावरून वर चलतो ना, चढत असताना तिथं आंधळे पांगळे महारोगी बसलेले असतात बघा खाली, आहे की नाही. पहिलं कोरोनाच्या अगोदर ते म्हणायचे 5 रुपये द्या 10 रुपये द्या म्हणायचे बरं. आता त्यांचं प्रमोशन झालंय, आता ते 50 रुपये द्या 100 रुपये द्या म्हणतात. आणि एखाद्यानं 10 रुपये टाकले तर टाकणारा म्हणतात भिकारी का 10 रुपये टाकतो, म्हणजे टाकणाराला भिकारी म्हणतात बरं का. याचा अर्थ असा आहे. मग काय झालं, तो म्हणला 50 रुपये टाका 100 रुपये टाका. मग एक जणानं 50 रुपये टाकले, आंधळ्याला द्यावे 50 रुपये. टाकल्याबरोबर तो मनुष्य निघून गेला. पुढे एक धोंडोपंत दादाचा मठ आहे बघा, धोंडोपंत दादा आत्रे. मग त्यांच्या मठापर्यंत तो व्यक्ती गेला. या आंधळ्यानं हाक मारली, ओ बाबा इकडे या, ही 50 रुपयाची नोट डुप्लिकेट आहे. ती म्हणला अरे तू तर आंधळा आहे. ते म्हणला मी आंधळा नाही, मी बदलीवर आलेला आंधळा आहे. ते मला बदलीवर म्हणजे एखाद्या कीर्तनकाराला अडचण आल्यावर जसा दुसरा कीर्तनकार येतो का नाही बदलीवर, हे की नाही, तसं म्हणला मी बदलीवर आलेला आंधळा आहे. ती म्हणला मग तुला तर 50 रुपयाची नोट डुप्लिकेट आहे कळतीये. मग इथला आंधळा कुठे गेला, ते मला सिनेमाला गेला. हा बोला की मला हे तुम्हाला सांगायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे वारकरी जसं आंधळा कोण हे ओळखणं जसं कठीण आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये संत ओळखणं हे कठीण झालंय. मग महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करा, संत संग सर्व काळ. ज्याच्या संगतीमध्ये माणसाला पंढरपूरला जावं वाटतं त्याची संगती करा. ज्याच्या संगतीमध्ये नामस्मरण करावं वाटतं त्याची संगती करा. आणि ज्याच्या संगतीमध्ये चांगले विचार सुचतात त्याची संगती करा. पण ज्याच्या संगतीमध्ये चोरी करावी वाटते, ज्याच्या संगतीमध्ये भ्रष्टाचार करावा वाटतो, ज्याच्या संगतीमध्ये व्यभिचार करावा वाटतो
त्याची मात्र संगती करू नका. तुकोबराचं गोड प्रमाण आहे. तुम्ही ज्याच्याबरोबर बसलात तो जर चोर असेल तर त्याच्या संगतीमध्ये तुम्हाला एक नाही एक दिवस चोरी करावी अशी बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला पैसता चोरा पासी तैशी होय भूती. पैसा चोरा पासी तैशी होय भूती. देखताची चिंते मन धावे. देखताची चिंते मन धावे. पैसा चोरा पासी तैशी होय पैसा चोरा पासी तैशी होय पंढरपूरला जात असताना महाराज म्हणतात पहिल्यांदा संतांच्या संगतीमध्ये जायचं. एकदा का संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेला आणि पंढरपूरचं महत्त्व त्याच्या लक्षात आलं की पुन्हा कोणी सोबत नेण्याची गरज नाही. आता इकडं भाषा कशी आहे माझ्या लक्षात नाही. मी पहिल्यांदाच इकडं आलो. महाराज एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं तिच्याबरोबर एक मुलगी पाठवतात. तिकडं काय म्हणतात तुमच्याकडं? हां करवली म्हणतात का? हां ती कलवरी म्हणतात आहे की नाही? हां आणि नवरदेवाच्या बरोबर पाठवतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हां हां वर्धावा का? हां आमच्याकडे लांडगा म्हणतात तिकडं. नाही नाही तो लांडगाच असतो ना. विठाला विठाला आमच्याकडे मराठवाड्यामध्ये त्याला लांडगा म्हणतात. लांडगा आणि ती लांडगाच असतो. मला आवडतारा एक राजकीय नेता बरं का. आपण मी काही कोण त्या पक्षाचा नाही पण मला आवडणारा आणि मला वाटते तो व्यक्ती भविष्य काळामध्ये आपल्या देशाचा मुख्य व्हावा. योगी आदित्यनाथजी आपल्या आवडतं व्यक्तिमत्व. तुम्हाला एक सांगू ना भोगी लोकांपेक्षा त्यागी लोक जर पदावर आले ना सोपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. सोपडा साफच झाला पाहिजे ठीक आहे ना. अशी लोक पदावर आले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक आवडतं व्यक्तिमत्व ते म्हणजे नितीनजी गडकरी. हां ती एक व्यक्ती बरं का. हां आता तुम्ही म्हणाल भाजपचा प्रचार करायला का काही तर तसं नाही. हां मी ज्या परिवारात आहे ते म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब. पण तुम्हाला एक सांगू का जे लोक योग्य काम करतात ना त्या लोकांचं नाव घ्यायला काय हरकत आहे सांगा ना. आपण काही कोणाचे विरोधक नाहीत पण आज वर्तमान काळामध्ये आपण कोणत्या जातीचे आहेत कोणत्या जातीचे आहेत हे बघू नका. तुम्हाला जर या देशामध्ये हिंदुत्व टिकवायचं असेल तर त्याच्याकरता हेच महत्त्वाचं आहे. हिंदुत्व टिकलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी जाऊ द्या आपल्या येतील नाही येतील पण हिंदुत्व मात्र टिकवणं ही हिंदुस्थानला आज काळाची त्या ठिकाणी गरज होऊन बसलेली आहे. आपण हे लक्षात घ्यायचं आहे. मी कशाकरता सांगितलं मला उदाहरण व्यवहारात द्यायचे तुम्हाला म्हणजे त्याच्याकरता सांगितलं. मुलीचं लग्न झालं की त्याच्याबरोबर ती करवली पाठवतात पण ती करवली नसते. तुम्हाला सांगू का ते 2-3 दिवस राहते का नाही त्या नवरीबरोबर. हां आणि पूर्ण घरातली माहिती काढते. सासऱ्याचा स्वभाव कसा दिराचा कसा नंदचा कसा. त्याला पत्रकार म्हणायचं किंवा गुप्तहेर म्हणायचं. त्याला कशाला करवली आणि फिरवली म्हणत बसतं ते आहे की नाही. ते गुप्तहेर असतं ते घरातलं सगळी माहिती काढतो. 3च दिवस राहणार पण सगळी पूर्ण माहिती काढणार. यांच्या घरात मुख्य कोण आहे मिरची कोण आहे लवंग कोण आहे की नाही ती सगळी माहिती काढते पूर्ण. आता नीट इकडे लक्ष घ्या. काय झालं तो करवला मुलगी जी आहे ना पहिल्यांदा ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस तिच्यासोबत दुसरी मुलगी न्यावी लागते का तिचं मन रममान व्हावं याच्याकरता. पण ज्यावेळेला दुसऱ्यांदा जाते त्यावेळेला न्यावं लागते का गरज नाही. तसं महाराजांनी सांगितलं हे मन परमार्थाकरता आणायचं असेल तर त्याच्याकरता संतांच्या बरोबर जा. आणि एकदा का मन तिथं रममान झालं रे झालं येणे सोसे मन झाले हवं बरे परत विठाला विठाला काय करा संतांच्या संगतीमध्ये गेलं. आपण जर एखाद्या वारकऱ्याच्या जर बरोबर पंढरपूरला गेलं तर आपण गाताच वाचणार. महाराज मला जरा काही गोष्टीचं वाईट वाटतंय. आता हे तुम्ही शूटिंग करताय पण ती ही गोष्ट महाराष्ट्रभर जावी याच्याकरता मी सांगून जातो. ज्याला कीर्तन करायचं आहे ज्याला भजन करायचं आहे ज्याला वारकरी व्हायचं आहे त्याने दररोज एक नियम ठेवायचा. आणि तो जर नियम कोणता असेल तर तो एकच नियम दररोज सकाळी स्नान केलं आपली पूजा केली की दररोज गात्यातले 100 अभंग नित्य नियमाला वाचायचे म्हणजे वाचायचेच बा. हां ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचायच्याच किती वेळ होऊ द्या. यदा कदाचित तुम्हाला सकाळी जर शेतामध्ये काम असेल
लाईट वगैरे येत असेल, पाणी द्यायचं असेल द्या, परंतु दुपारी का होईना परंतु ज्ञानेश्वरी त्या 100 वेळा वाचा, गात्या ते 100 अभंग वाचा, नंतर गीतेचा 1 अध्याय वाचा, विष्णू सहस्त्रनाम वाचा. तुमची वाणी रसाळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर कीर्तन करत असाल तर तुमची वाणी रसाळ होईल, आणि तुम्ही हे न वाचता जर कीर्तन केलं तर तुमची वाणी रसाळ होण्याच्या ऐवजी ढसाळ झाल्याशिवाय राहणार नाही. ढसाळ होईल ना, काय होईल सांगा ना. तुम्ही काय सांगणार आहे लोकांना? तुम्ही जर गाता कधी वाचला नाही, तुम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, कधी भागवताचं चिंतन केलं नाही, आणि लोकाला काय सांगणार आहे? आता तर एक पराक्रम झालाय महाराज, दररोज थोडं सर्वांचे कॅसेट थोड्या थोड्या ऐकायच्या आहे की नाही. ह्याची थोडी ऐक, त्याची थोडी ऐक, त्याची थोडी ऐक, मग सगळ्याचं गोळा करायचं आणि संध्याकाळची पंगत घालायची. बोल याचा अर्थ असा आहे, आपण अभ्यास करा, आपण चिंतन करा. काय कमी वारकरी संप्रदायामध्ये? अहो सगळं मिळतं समाजामध्ये, पण आपण फक्त एक गोष्ट त्याची सेवा करायला पाहिजे. सेवा केली की देवा 100% मेवा आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. मी काय सांगतो, संत संग सर्व काळ, पुढे अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ कोणतं घ्या. प्रेम आहे, वारकरी संप्रदायामध्ये प्रेम लागतं. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून. काय ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या इथं पारायण होईल. एका स्त्रीला तात्या सांगत असतात बघा, गुरुरे तात्या एक विनोदानं उदाहरण देत असतात. 1 तोळ्याची नथ घेतली. आता मला काही सोन्याचा भाव माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे का? नाही का? आम्हाला वारकऱ्याला सोन्याचा भाव माहिती नाही. आम्ही पिवळे झाली म्हणजे कावीळ झाल्यावरच आम्हाला गरीबाला कुठलं सोनं मिळायचं आहे की नाही? आहे की नाही? मला सांगा, एक माफी मागून एक उदाहरण देतो. संदीप महाराज, वारकऱ्यानं सोनं कधी घालायचं नाही, फक्त शेवटच्या क्षणापर्यंत शरीराला काळा डाग पडू द्यायचा नाही. हे सोन्यासारखं जीवन आहे. बाकी आपली गाडी निघून गेली तर लोकांनी सुद्धा कायम आपली आठवण करावी, असं जीवन जगायचं. आमचे बुवांचे शब्द आहेत, गुरुवर्य गुलेबावी सांगत होते. आणि आता परमपूज्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर एक उदाहरण देत असतात. बाबा म्हणतात, त्यांनी सांगते, तुम्ही बसलात ना तर 10 लोक तुमच्या शेजारी येऊन बसावेत. तुम्ही चाललात ना तर 10 लोक तुमच्याबरोबर चालावेत. तुम्ही जर बोललात ना तर 10 लोकांनी मन लावून तुमचं बोलणं ऐकावं. आणि तुम्ही ज्या दिवशी गेलात ना, हे ज्या दिवशी ज्याला कळेल पटदिवशी त्याच्या डोळ्यात पाणी येणं, हे वारकरी संप्रदायाचं जीवन जगणं. दुसरं काय? तुका म्हणे एका मरणेचे सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, हे जीवन जगणं आहे. मी काय सांगत होतो, प्रेम. 1 तोळ्याची नथ घेतली आणि घेतल्यानंतर ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्या स्त्रिया बसलेल्या होत्या. हिनं 1 किलो खडी साखर आणली. कशा करता? कोणीतरी विचारावं केवढ्याला नथ आणली म्हणून. ही बसलेले जे होते ना ज्ञानेश्वरी पारायणाला, त्यांनी ठरवलं सगळं विचारायचं, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, पाऊस पाणी बरं आहे का तिकडं मुंबईकडं, पण फक्त नथ विचारायची नाही. किती पेटला असेल सांगा बरं तुम्ही, आहे की नाही? तुम्ही नथ बनाय. आता मला जर तुम्ही विचारलं नाही, महाराज गाडी केवढ्याला आणली, तर माझं पेटेल का नाही सांगा बरं तुम्ही. विचारलं पाहिजे, टायर कुठून आणली, तिची गाडी कुठून आणली, आहे की नाही? हे सगळं विचारलं पाहिजे. मग यांनी विचारलंच नाही. तिनं थोडी थोडी खडी साखर वाटली, कागद असा फेकून दिला आणि वैतागून निघून चालली. जात असताना एकीने विचारलं, ठकोबाई नथ घेतली वाटतं? ती म्हणली, सगळी 1 किलो खडी साखर पेटवल्यानंतर आता विचारते का तू मला, असं ती म्हटली. आता मला तुम्हाला काय विचारायचं, काय गोड उत्तर दिलं. हे कबीर महाराजचा दोहा आहे. त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी वाचणारी स्त्री त्या स्त्रीला म्हणते, अगं 1 तोळा नथ त्या ठिकाणी जर सोन्याची नथ तुझ्या नवऱ्यानं घेतली तर त्या नवऱ्याचं तू एवढं वर्णन करतेस, पण नथ घालण्याकरता नाग ज्या भगवंतानं दिलं त्याचं कधी तो वर्णन केलंस का? याला म्हणतात. याचा अर्थ असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून. काय वारकरी संप्रदायामध्ये भजनाला फार मोठी किंमत आहे. तसं महाराज म्हणतात, संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ. या प्रकारानं प्रेम पाहिजे, पण कोणतं? सकाम नाही तर ते निष्काम प्रेम असलं पाहिजे. त्याचं उत्तर मी त्या ठिकाणी पुढे देईल. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखानं प्रेमपूर्वक एकदा भजन करा. विठोबा
संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ पंढरीचा वार करी वारे चुकोनी ध्यारे. एक भागवतामध्ये उदाहरण दिलं जातं की ज्या वेळेला नारदजी भगवंताला भेटण्याकरता जातात आणि भगवंताला भेटण्याकरता गेल्यानंतर भगवंत झोपलेले पाहिले. आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब देव का झोपले? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, देवाचं, आता मी जरा बदल करतो थोडासा, देवाचं पोट दुखतंय. आणि महाराज कधी कोणाचं पोट दुखेल काय सांगता येत नाही, कधी कोणाच्या पोटात कधी दुखेल काय सांगता येत नाही. पोटात दुखतंय म्हटल्यानंतर ते म्हणले मग एखाद्या वैद्याकडे गेले नाहीत का? म्हणले गेले ना वैद्याकडं. पण वैद्याकडे गेल्यानंतर मात्र त्या वैद्यानं सांगितलं, जो निष्ठावंत जो भक्त असेल ना त्याचे चरणरज आणून जर याला लावले तर विकू कमी करा दादा, थोडं आवाज खणकाय लागलाय. तर त्यावेळेला त्याच्या युगानं त्यांचं पोट राहील. मग नारदजीनं आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब मग असं करा ना, निष्ठावंत भक्त हे तिकडं बघण्यापेक्षा मी आहे ना. काही जणाला सांगावं लागतं मी निष्ठावंत आहे म्हणून. हा बोला की मी आहे म्हणून सांगावं लागतं. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी आहे ना. आहे म्हटल्यानंतर ते म्हणले मग मी माती द्यायला तयार आहे. आणि बरेच लोक महाराज लोकांना माती द्यायला तयार असतात, आहे की नाही. म्हणले देते, देतो माती. मग देतो म्हटल्यानंतर आईसाहेबांनी सांगितलं, नारदजी तुम्ही माती देण्याकरता तयार आहेत, पण देवान त्या ठिकाणी वैद्यानं सांगितलंय जो चरणरज देईल त्याला मात्र त्या ठिकाणी नरकात जावं लागणार आहे. नारदजी म्हणले आपल्याला जरा गडबड आहेत, काही काम आहेत माझे, दुसरं कोणीतरी बघा, मला काही जमणार नाही, हे की नाही. गेल्यानंतर तिथून उठले. नीट लक्ष करा, मी अभंगाच्या बाजूला कुठे गेलो आणि अभंगावर कुठे आलो तर कीर्तन लक्षात येईल. मग त्यावेळेला तिथून उठले आणि राधेकडे गेले. तुम्ही भागवत कथा ऐकली ना, त्या भागवत कथेमध्ये राधा राधा हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला नाही का? राधा शब्द उलटा केला तर धारा होतो. जिची अखंड भक्तीची धारा ती वारकरी संप्रदायामध्ये राधा आहे बरं का, अखंड धारा. मग या प्रकारानं मग त्या ठिकाणी राधेकडे गेले आणि राधेला विचारलं. राधा विचारते, नारदजी कुठून आलात? ते म्हणले मी देवाकडे गेलो होतो वैकुंठात. मग देव बरा आहे का? तर ते म्हणले काय करावं, देवाचं पोट दुखतंय. म्हणले एखाद्या वैद्याकडे गेले नाहीत का? गेले ना. पण त्या वैद्यानं सांगितले जो निष्ठावंत भक्त आहे ना त्याचे चरणरज ती माती आणून जर लावली तर त्याच्या योगानं देवाचं पोट राहील. मग राधा म्हणली मी देण्याकरता तयार आहे ना. देणार आहे म्हटल्यानंतर परिणाम असा झाला की नारदजीनं सांगितलं, राधे एक लक्षात ठेव, जो त्या ठिकाणी चरणरज देणार आहे त्याला मात्र नरकात जावं लागणार आहे. ही चाल डबल होईल बरं का. परंतु त्यावेळेला तिनं गोड उत्तर दिलं. ती म्हणते, अरे एक काम करा, माझे चरणरज घेऊन जा, माझा देव सुखात आणि समाधानात आणि शांतीत जर राहत असेल ना तर ही राधा 100 वेळेला नरकात जाण्याकरता तयार आहे. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा अखंडित जय भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव. हे प्रमाण कशा करता दिलं? ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम ही शब्द आला बघा, प्रेम आणि भाव, प्रेम आला. याच्याकरता महाराज म्हणतात, करुणी उचित प्रेम घाली आलो दान मागाया सथोर करुनिया. असं या प्रकारानं संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ. आपण जर अंदाज धरला की या शेतामध्ये कमीत कमी आपल्याला एकरी 50 ते 60 टन ऊस होईल, पण एकदम तिथं 80 टन झाला तर लोक काय म्हणतात, सुकाळ झाला, सुकाळ झाला की नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे. महाराज प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. देव आपल्याला देतो प्रेम आणि आपण सुद्धा त्याला त्या ठिकाणी प्रेमच द्यावं लागतं. बघा ना, प्रेमाच्या खातीर भगवान परमात्म्याला चोकोबरायच्या अस्थी नामदेवाला आणायला लावल्या आणि त्यांची त्या ठिकाणी समाधी घातली. बरोबर, प्रेमा खातीर तेरला म्हणजे गोरोबा काकाकडं भगवान परमात्म्याला तिथं जावं लागलं. नवे चोकोबरायच्या पत्नीचं करावं लागलं. कशामुळं?
प्रेमामुळे त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दारी चंद्रभागे दान चंद्रभागे दान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तो का मागे हेचे दान तो का मागे हेचे दान तो का मागे हेचे दान पंढरीचा वार करी आ पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारी तुको नेदी हारी वारी तुको नेदी हारी वारी तुको नेदी हारी पंढरीचा वार करी वारी तुको नेदी हारी वारी तुको नेदी हारी वारी तुको नेदी हारी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वारकरी वारी चुकोनी द्यारी. शेवटच्या प्रमाणामध्ये तुकोबरा सांगतात. एक एक प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं कोणती आस सांगितली. पंढरपूरला जात असताना पंढरपूरचा वारकरी व्हावं नंतर त्या ठिकाणी जावं. तिसऱ्या प्रमाणामध्ये जात असताना कोणाची संगती करावी हे सांगितलं. त्यांच्या संगतीमध्ये आम्हाला ते प्रेम आणि त्या ठिकाणी मिळालं. शेवटच्या प्रमाणामध्ये महाराज सांगतात पंढरपूरला गेलात पण गेल्यानंतर मात्र चंद्रभागेमध्ये स्नान करावं. का वेगवेगळ्या प्रकारचे स्नान सांगितलं. ऋषी स्नान सांगितलं, मानव स्नान सांगितलं, दानव स्नान वाचिक मानसिक कळत आणि नकळत सगळी पापं त्या ठिकाणी स्नान केलं की त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी जात असतात. नवे नवे चंद्रभागा डोळ्यानं जरी पाहिली तरी सर्व पाप गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. मग काय करा, बाहेरगावी केलेलं पाप चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ते पाप जातं. पण पंढरपूरमध्ये राहून जर केलं पाप तर ते मात्र तीर्थाच्या पापाला पाप जात नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कसं काय, आता आम्ही पंढरपूरकर आहे मग सांगायला काय हरकत आहे. अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यती. मनसंकल्पाची पापे न जाते तीर्थाचे नि पापे. या प्रकारानं मग काय करा, आपण त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर पाप तर जाऊ द्या पण तिथं मात्र पापाची वासना सुद्धा घालवा. कारण वासना जर राहिली तर पुन्हा पाप करण्याची इच्छा त्या ठिकाणी होते. म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. कोणतं दान, हेच व्हावे माझे आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारे चुको निधी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला सर्वांना विनंती आहे,
गेल्या अनेक वर्षापासून असणारा हा कंडारनाम सप्ताह सोहळा, त्याच्यामध्ये ही परंपरेनं तुमची आपली सेवा चालत त्या ठिकाणी आली. आणि जो असणारा आमचा तो रसाळ परिवार, त्या परिवाराला कधी विसरू नका, त्यांच्यावर असणारी निष्ठा कधी कमी करू नका. अशीच भविष्यकाळामध्ये तुमची असणारी भावना श्रद्धा त्या ठिकाणी. आणि अधिष्ठान केलं मला तर आल्यानंतर माफी मागून सांगतो, मला तर वाटलं मी ज्ञानोबाराच्या समाधीसमोरच आलो का काय, असं मला वाटलं की ते गोड. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर का दर्शनी प्रशती पुण्यपुरुष, आतमध्ये गेल्याबरोबर महाराजांनी मला, आदरणीय महाराजांनी नेल्यानंतर ते दर्शन घेताना माझ्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली. आपण फक्त एक काम करायचं, त्या समाधीला साक्ष ठेवून परमार्थाची साक्ष त्या ठिकाणी परमार्थ त्यांच्या सानिध्यामध्ये आपण करायचं. शरीरानं ते महात्मे गेले, पण समाधीच्या दृष्टिकोनातून पाठीमागे राहिले, हे लक्षात ठेवा. ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाठीमागे राहिले, त्यांच्या कीर्तीच्या दृष्टिकोनातून ते पाठीमागे राहिले. आणि त्याच सर्व गोष्टी आठवून आपण परमार्थ त्या ठिकाणी करायचा. जाता जाता आपल्याला सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यायचे त्यांना आळंदीला ज्ञानोबाराकडे जावं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदितो. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आळंदीला ज्ञानोबाराकडे जा. त्या ठिकाणी आपल्याला वैराग्य प्राप्त करायचं असेल तर देहूला जगद्गुरु तुकोबाराकडे जा. शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर पैठणला एकनाथ महाराजाकडे जा. भक्तिप्रेम मिळवायचं असेल तर पंढरपूरला आमच्या नामदेवरायकडे या. आणि श्रीगुरूवर श्रद्धा कशी असावी हे पाहायचं असेल तर पिंपळनेरला निळोबाराकडे जा. शेवटचं मात्र जे सांगतो ते कान उघडे ठेवून ऐका. ज्याच्या जीवनामध्ये काहीच करायचं नाही त्यांना मात्र गावीच मारा, तिकडं ताप द्यायला येऊ नका, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे तुम्हाला सांगतो. म्हणून महाराज संदीप महाराज मृदंग वडून वाजवा बरं का. बसलेल्या माता भगिनींना टाळ्या, तुम्ही हात वर करू नका. महिला माता ही पुरुष मंडळी मात्र हात वर करा, गोड भजन करू. आमचे गुरु पुंडलिक महाराज देवकर बरं का, पुंडलिक महाराज देवकरांचं गोड भजन आहे ते करतो मी. आता सध्या जेवढा आनंद आहे त्याच्यामध्ये दुःखी आहे मी सध्या, कारण आम्हाला ज्यांच्या माळा आहेत, गुरुवर्य देवकरांच्या माळा आहेत. गेल्या 17-10 दिवसापूर्वी आमचे गुरुवर्य शिरीष महाराज देवकर, आज ती व्यक्ती गेली. मी तुम्हाला एक सांगेल, आत्महत्या करू नका. आपलं जे दुःख आहे ना कोणाजवळ तरी बोलून घ्या, बोला. तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, कोणी असेल त्यांना बोला. तुम्हाला एक सांगतो, एखाद्या व्यक्ती नाही पण कोणीतरी का अशी एखादी व्यक्ती निघेल ना की त्यावेळेला ते तुम्हाला सहकार्य करायला सांगेल, अरे बाबा तुला जर 25 लाख कर्ज आहे तर त्याच्यातलं 10-12 लाख रुपये मी तुला देऊ शकतो, राहिलेलं कर्ज आपण टप्प्याटप्प्याने फेडू. पण मंडळी गेलेलं शरीर पुन्हा येईल का हो? आज मला सांगा, 180 मतदारसंघामध्ये हिंदुत्वासाठी आमचे शिरीष महाराज फिरले. 180 मतदारसंघामध्ये सभा घेतल्या हिंदुत्वासाठी. आज ती व्यक्ती हयातीमध्ये नाही. मी तुम्हाला एक सांगेल का की पाणी वाहून गेल्यानंतर बंधारा बांधण्यात काय मजा आहे हो, घर पेटल्यानंतर त्या ठिकाणी विहीर खोदण्यामध्ये काय मजा आहे हो, आणि माणसं गेल्यानंतर पुन्हा काय उपयोग होतो मला सांगा ना. आज 32 लाख रुपये आमच्या आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिले, पण आम्हाला 32 लाख दिसत नाहीत. पण त्या 32 लाखाचं सुख भोगणारा आमचे शिरीष महाराज दिसत नाही. याचं मात्र दुःख आमच्या आयुष्यभर त्या ठिकाणी होईल. म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती करतो, आपल्यावर जर थोडंफार कर्ज असेल तर ते सामुदायिक रीतीने आपण फेडण्याचा एकमेकांना तुम्ही कुटुंबात प्रयत्न करा. पण कोणावरही एकट्यावर बोजा पडेल, त्याचं वाईट वाटेल आणि त्याला आत्महत्या करण्याकरता पूर्त करावं लागेल, अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करू नका. स्थलांतर करा, वेगवेगळे व्यवसाय करा. व्यवसाय करण्याकरता लाजू नका. लोक म्हणतात वडापावमध्ये काय पडलं, अरे वडापाववाला दररोज 10,000 रुपये घेऊन जातो का नाही, इनामदार वडेवाला, देशमुख वडेवाला आहे की नाही. आता आपलंच नाव घ्यावं, दुसऱ्याच कशाला घ्या, आहे की नाही. वडेवाला दररोज 10,000 रुपये त्या ठिकाणी घेऊन जातो. व्यवसाय करण्याकरता काही लाजू नका, हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. पण आत्महत्या मात्र कधी करू नका, ही माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे. गोड असं भजन करू, वडून टाळ मृदंग त्या ठिकाणी वाजवायचे आणि बसलेल्या मंडळीने सुद्धा हात वर करायचे. पुरुषांनी माता तुकाराम तुकाराम तुकाराम
येण्याचा योग माझे गुरुबंधू आमचे सुरेशजी महाराज सोळ यांच्यामुळे येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. जाधव महाराज कुठे आहेत? हां मीच. तुम्हीच आहेत का? हां जाधव महाराज काय असतं ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत ना ते आमचे पुढचे तालुकाध्यक्ष देतात. आमचा महाराष्ट्रामध्ये विश्व वारकरी संघ म्हणून एक आमची संघटना आहे महाराष्ट्रामध्ये. 36 जिल्हे आणि 260 तालुक्यामध्ये आमचा विश्व वारकरी संघ काम करतो. एखादं आक्रमण झालं कोणतंही पंढरपूरमध्ये कत्तलखान्याला परवाना दिला होता सरकारने. कत्तलखाना कुठं गोपाळपूरला. तर त्या ठिकाणी विश्व वारकरी संघानं आंदोलन केलं आणि तो कत्तलखान्याचा परवाना रद्द केला. आम्ही रद्द केला. एक काम केलं. दुसरं काम करताना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काही लोकांनी ठरवलं होतं की जास्त गोंधळ होतं सभामंडपामध्ये तुकाराम महाराज भवनमध्ये. त्या ठिकाणी आपण काय करू की तिकडं भजन करू, समोर मंडपात भजन करायचं नाही. आम्ही त्या प्रांताला सांगितलं एक लक्षात ठेवा, सभा मंडपी कीर्तन घोष मृदंग टाळ विनेसुरस हे प्रमाण संत महात्म्याचं आहे. तुम्ही जर इथं भजन कीर्तन नाही करू दिलं तर चारही दरवाजाला आम्ही कुलप ठोकणार. मग काय करायचं तुमची तुम्ही बघा. अशी एक ताकद निर्माण केली आणि त्यावेळेपासून पुन्हा भजन जशाल तसं चालू झालं. तुम्हाला विनंती आहे, ऊस जर मुळीमध्ये राहिला तर त्या ऊसाला कोणी मोडू शकत नाही, पण मुळी सोडून जर बाहेर आला तर त्या ऊसाला चरकात घातल्याशिवाय राहत नाही. द्राक्षेवाल्या तो विकणारा जो असतो ना त्याला जर विचारलं कसे किलो दिले तर तो म्हणतो हे घडातले ना घडातले ते 100 रुपये किलो आहेत आहे की नाही. पण घड सोडून जी गेलेले असतात ना, बोला की सोडून ते म्हणतात हे घड सोडून गेलेले आहेत हे 20 रुपये किलो आहेत, त्याची किंमत कमी होती की नाही. म्हणून संघटन करा, संघटनेमध्ये राहा. आणि जाधव महाराज तुम्हालाही विनंती आहे, येणारा असणारा आपला जो काही मेळावा आहे तो सासवड या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला सुद्धा विनंती आहे की सासवडला 11व्या महिन्यामध्ये 11 तारखेला फार मोठा असणारा मेळावा 2025मध्ये सासवडला सोपानदेव महाराजजवळ त्या ठिकाणी होणार आहे. तर आपण सुद्धा त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. आमची संघटना कोणाकोणा रुपया पगारे चालू करतो ना असला काही धंदा आम्ही अजून मांडला नाही आणि मांडणार बी नाही. परंतु वारकऱ्याची कामं होत त्याच्यावर कोणतं आक्रमण झालं तर त्याला प्रतिबंध करण्याचं काम आपल्याकडून व्हावं याच्याकरता हे महाराष्ट्रामध्ये संघटन केलं. यावचंद्र देवा करू हे पांढरे वस्त्र घातलेत. पांढऱ्या वस्त्राला शेवटच्या क्षणापर्यंत सद्गुरू जोग महाराजांनी कधी काळा डाग पडू देऊ नये हे देवाला प्रार्थना करतो. आणि जी झालेली सेवा आहे ज्ञानोबा आहे, जगद्गुरू तुकोबा आहे या ठिकाणचं ग्रामदैवत आणि परमपूज्य वंदनीय रसाळ महाराजांच्या परंपरेच्या चरणी ही सर्व सेवा समर्पित करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. नाही काय म्हणतात चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान पंढरीचा वार
पंढरीचा वार करी हा पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारे चुकोने दे हरी वारे चुकोने दे वारे चुकोने दे हरे रे वारे चुकोने दे हरे वारे वारे चुकोने दे वारे चुकोने दे हरे वेळ झाल्यामुळं त्यांनी मला म्हणली वेळेमध्ये कीर्तनाची आपली सांगता होई. आज माझा कमीत कमी 450 किलोमीटर प्रवास झाला. माझे पाय सुजलेत खाली. मला उभं राहायला सुद्धा जड झाला. आल्याबरोबर मी यांना म्हणलं जेवायला नंतर वाढव, मला अगोदर झोपू द्या. माझा पूर्ण म्हणजे परभणीपासून इथपर्यंत प्रवास झाला. मी खोटं नाही बोलत, रसाळ महाराजांच्या समोर सांगतो. सुरेश महाराजाच्या व्यतिरिक्त जर कोणी एखादी व्यक्ती असते 100% आज दांडी मारली असती. विठ्ठल जय जय बोला कवर्धा हरी विठ्ठल चला ज्ञानदेव